आज राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक आणि सत्ताधारी लोकांच्या पायाखालची जमीन हदरावून टाकणारी आणि मोठी बातमी समोर आली आहे। मंत्रालयाच्या गलियारामध्ये आज सकाळपासूनच एक विचित्र शांतता पसरली होती। जणू वादळापूर्वीची ती भयान शांतता होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय रिंगणातून कायमचं संपवण्यासाठी खुद्द सत्तेत असलेल्या 3 बड्या मंत्र्यांनी अत्यंत गुप्त आणि भयंकर कट रचल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा कट इतर कुणी नाही तर खुद्द सुनेत्राताई पवार यांनी उघडकीस आणला असून त्यांनी थेट या 3 मंत्र्यांचे पितळ उघड पाडले। जी स्त्री सहसा पडद्यामागे राहते, जी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखली जाते, तिनंच आज राज्याच्या राजकारणाचा संपूर्ण चेहरा बदलून टाकला। सत्तेच्या पडद्यामागे सुरू असलेल्या या भयंकर षडयंत्राचा भांडाफोड करत या 3ही मंत्र्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी अत्यंत आक्रमक मागणी सुनेत्राताईंनी केली आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय। ज्या मंत्र्यांनी काल एकाच टेबलवर बसून जेवण केलं ते आज एकमेकांना संशयाने निहाळत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून अजित पवार यांना प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कोंडीत पकडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते। त्यांच्या खात्याच्या फायली रोखणे, त्यांच्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना जाणीवपूर्वक खोडा आणि त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवणं हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला जात होता। एखाद्या चित्रपटातील कट कारस्थानाला लाजवेल असा हा सुनियोजित दावा होता। फरक इतकाच की हे वास्तव आणि त्यांचे परिणाम लक्षवेधी सामान्य नागरिकांच्या जीवनावर बेतणार होते। सुरुवातीला यामागे विरोधकांचा हात असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र सुनेत्राताई पवार यांनी अत्यंत गुप्तपणे या संपूर्ण प्रकरणाची पाळीमुळे खोदून काढली तेव्हा त्यांच्या हाती हे पुरावे लागले। राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारे ठरले हे सर्व षडयंत्र सत्तेतल्याच 3 अत्यंत वजनदार आणि प्रभावशाली मंत्र्यांकडून रचले जात असल्याचे भक्कम पुरावे सुनेत्राताईंच्या हाती लागले। अजित पवार यांचा राजकीय दबदबा कमी करणे आणि त्यांना महायुतीतून पूर्णपणे एकाकी पाडणे हा या 3 मंत्र्यांचा मुख्य उद्देश होता। एकाएकी पडलेला माणूस किती लवकर मोडतो याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच किती आधी त्यांनी अजितदादांभोवती अदृश्य भिंती उभा करण्यास सुरुवात केली होती। रात्रीच्या अंधारात अज्ञात ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जात होत्या आणि अजित पवारांच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवली जात होती। सुनेत्राताईंनी या 3 मंत्र्यांवर केवळ आरोप करून विषय संपवलेला नाही, तर त्यांनी या मंत्र्यांच्या सर्व कारवायांचा, त्यांच्या गुप्त बैठकांचा आणि त्यांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा संपूर्ण कच्चा चिठ्ठाच गोळा केला आहे का? राज्याच्या राजकीय इतिहासात असा प्रसंग यापूर्वी कधीही उद्भवला नाही, जिथं सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या मंत्र्यांवर त्यांच्याच मित्रपक्षानं थेट अटकेची टांगती तलवार उभी केली आहे। सुनेत्राताईंच्या या खेळीनं 3ही मंत्र्यांचे राजकीय अस्तित्व आता पणाला लागले। त्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व राजकीय स्फोट होण्याची शक्यता असून हे 3 मंत्री आज रात्रीतच आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार का आणि पोलीस त्यांना मध्यरात्रीच अटक करून अज्ञात स्थळी हलवणार का? तुम्हाला काय वाटतं? ते 3 नेमके नेते कोण आहेत? कमेंट करून नक्की सांगा।